नमस्कार. तर कशा आहात सर्वजण? तर आज आज आपण काय करणार माहिती का? आणि आज आपण ना एक तुम्हाला बघा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, त्यात आम्ही शौर्याने एकदा हॅपी प्रिन्स ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुम्हाला कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुम्ही कमेंटच नाही करीत लागा, तुम्ही कमेंट करीत जावा ना. आणि अजून आम्हाला ती गोष्टी पण सांगा जावं की म्हणजे ह्याविषयी सांग मला, म्हणजे मला पण समजत जाईल ना काय काय सांगायचंय. म्हणजे असं मला सांगायला आवडतं म्हणून मी सांगतो. आणि शौर्याला पण त्याला पण आवडतं म्हणून तो पण सांगतो. त्याचा म्हणजे अजून ना त्याचं दुखतच आहे अजून. त्यामुळे तो ना म्हणला की ना मला अजून ना एवढं सारखं घेऊ नको, त्याच्या तोंडाला त्याचं आहे का असं फोड आले तर. आणि आहे का तो काय केलं माहिती का, काय म्हणायचं तुम्हाला, हा त्यांनी कालची स्टोरी कशी वाटली ती सांगा. त्याच्या फोड आला तरी त्यांनी सांगितली, पण तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा बरं का. आणि नंतर अजून एक नाझीम, हा ते नाझीमच, मग नाझीमच ना ह्या हिटलरच्या पार्टीचं नाव काय, नाझीम का नाही तर ना हिटलर. आणि तुम्ही सांगा बरं का कमेंटमध्ये काय, व्हिडिओ पॉज करून सांगा बरं का कमेंटमध्ये कोण अजून सांगितलेलं. कालचा व्हिडिओ ज्याने बघितला असेल त्याला माहीत असेल, कालचा नाही तर कालचा हां ती बघितला असेल तर मला समजलं असं कोण असेल. तर मग मी सांगतोच तुम्हाला कोण माहिती का, नाझीम. पॉज केला ना, कमेंट गेली ना, तर आता सांगतो मी तुम्हाला. नाझीम आणि 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 अल्बर्ट आइन्स्टाईन ह्या दोघांचा जर्मनीतच झालता. ह्या दोघांचा जर्मनीतच झालता. ह्या दोघांचा जन्म जर्मनीत झालता. आणि नंतर काय झालं माहिती का, ती तुम्हाला सांगितलं आता नाही सांगत. आणि काल काय म्हटलेलं मी तुम्हाला आठवं बरं का. काल मी म्हटलेलं तुम्हाला, मी ना तुम्हाला ना एकही सांगणार आहे आता. कालच्या ह्या शब्द आलतं ना ते डेमोक्रेसी. तर मी तुम्हाला ह्या शब्दाचं सगळं म्हणजे असं सांगणार आहे. आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवला आहे खरं तर. आणि मग चला मग आज ब्लॉकिंग बी होईल म्हणलं आणि आमचं हे पण होईल. तर मी आता तुम्हाला सांगतो ती डेमोक्रेसी म्हणजे काय. तर डेमोक्रेसी म्हणजे पहिल्या तिथे आपण सोप्यापासून सुरू करतो. डेमोक्रेसी म्हणजे एक ना त्यात काही रूल असतील बघा. रूल म्हणजे कशी माहिती का, की आता डेमोक्रेसीचं ही काय माहिती का, काय म्हणजे डेफिनेशन काय माहिती का त्याची, की डेमोक्रेसीचं गव्हर्नमेंट त्याची असते ती. म्हणजे गव्हर्नमेंट तयार करते ती एक. म्हणजे आपण म्हणायचं साधा आपल्या भाषेत तर मग ना काय बघा राजकारण. पण ती ही वेगळं प्रकारचं असतं जरा. तर त्यात काय असतं माहिती का राजकारणात, म्हणजे राजकारणात आलं ती हे डेमोक्रेसीत काय असतं माहिती का, त्यात 4-5 रूल असतात मेन. म्हणजे जसे लय रूल येतं पण रिअलमध्ये 4-5च येतं म्हणजे मेन रूल. जसं की आपण म्हणतो ना बायोलॉजीमध्ये कसे 4-5, म्हणजे समजा मॅथमध्ये कशा एका ह्याचे म्हणजे 2-2 पार्ट असतात मेन, त्याच्यातले पण पार्ट असतात तसे तसे हे मेन ना 4 पार्ट येतं. तर पहिला आहे मेजर डिसिजन. म्हणजे काय करायचं माहिती का, तुम्हाला नीट सांगतो बरं का. एक एक गोष्ट इतकी नीट सांगा ना तुम्हाला लगेच समजेल. आणि तुम्हाला माहीत असलं तर आधी कमेंटमध्ये येस करा. ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. जर ज्यांना माहीत असेल त्यांनी पण ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि फुल व्हिडिओ बघा. तुम्हाला आपोआपच समजेल सगळं. इतकं भारी तुम्हाला सांगणं म्हणजे माझ्याकडून काय आता मी आता म्हणजे एवढं माहीत नाही मला पण तरी पण मला जेवढे येते तेवढं तुम्हाला सांगत जातो. तर ना सुरू करतो आता. बघा पहिला येतोय मेजर डिसिजन. मेजर डिसिजन म्हणजे कसं माहिती का, मेजर म्हणजे सगळ्यांना सगळे समान. कोण असं इक्वल म्हणजे सगळे इक्वल कोणच असं हाय नाही, कोण लो नाही, म्हणजे सगळे इक्वल असतात. हां सगळे इक्वल. तर सगळे इक्वल असले का त्यांना म्हणजे तर मेजर डिसिजन. की समजा ना आता काय मेजर डिसिजन म्हणजे सगळे इक्वल असायला पाहिजे. तर म्हणजे आता तुम्ही बघितलं ना जर्मनीमध्येच हिटलर काय करायचा की ना, हे असे हितं परत ना अजून जर्मनीमध्ये काय होतं आपण बघितलेलं, हिटलर ज्यूइश लोकांना हे करायचा. मग आता ज्यूइश आणि जर्मनी ह्याच्यात इक्वल तर ठेवला नाही तो, इक्वल नव्हता ठेवीत. कारण की जर्मनी म्हणायचं तो भारी. अजून ना हे आहे का कोण बघा ते जर्मनी, हा जर्मनचे लोक भारी तर ज्यूइश लोक वाईट येतं असं म्हणायचं का नाही तो. तर ना ती डेमोक्रेसीच्या विरोधात झालं, म्हणजे ती चुकीचं झालं. आणि नंतर काय झालं माहिती का डेमोक्रेसीमध्ये, नंतर काय आलं माहिती का, एक नंतर आलं काय म्हणते आपण त्याला, हो काही म्हणते नंतर ना डेमोक्रेसीमध्ये अजून मेजर डिसिजनमध्ये आपण डिसिजन एकदम परफेक्ट घ्यायचं. म्हणजे सगळ्या लोकांना ते डिसिजन आलं पाहिजे असं एक डिसिजन घ्यायचं आपण. तर असं डिसिजन घ्यायचं आहे. आणि नंतर ते डिसिजन म्हणजे कसं माहिती का, आपण बघतो ना आता सभासद आपल्या इकडे असते तर ते कसं एक डिसिजनच घेते स्वतःचं एक म्हणजे डिसिजन असतं असं की ना आपलं हे करायचंच आहे. म्हणजे सगळ्यांना बसवते तिथं, एकाचा विचार बघत येतं. कुणाचा चांगला विचार वाटतोय त्याचे ते घेत येतं. अजून असं काही मिक्स करायचं असेल का, म्हणजे विचार दुसऱ्यांचे मिळून एक चांगला विचार बघून असेल का प्रॉपर, तर तो घेत येतं आणि तो अप्लाय करत येतं.
तर म्हणजे ही असते डेमोक्रेसीचं म्हणजे एक पार्ट, म्हणजे एक भाग झाला आता त्याचा एक भाग झाला डेमोक्रेसीचा. आणि दुसरा भाग आता सेकंड भाग सांगतो तुम्हाला काय असतो. सेकंड म्हणजे रूल ऑफ द लॉज. तुम्हाला सांगतो आता मराठीत. रूल ऑफ द लॉज म्हणजे काय माहिती का? रूल ऑफ द लॉ म्हणजे ना जे की असं काय म्हणतो आपण, रूल्स पाहिजेत, रूल्स. आता तुम्हाला त्या आधी मेजर डिसिजनचं 1-2-3 उदाहरणं सांगतो. फिजी आपल्या म्हणजे हेच नाही, फिजी एक दुसरा देश आहे बरं का. त्या देशात ना काय करायचं माहिती का, जी इंडियन फिजी बघा बरं का, इंडियन फिजी आहेत का, त्यांना वोटिंग राईट नव्हतं. आता वोटिंग राईट म्हणजे काय माहिती का, वोट करू शकत नव्हते ते, वोटच नव्हतं करू शकत. जसं की आपल्या भारतात कोण पण वोट करू शकतं म्हणजे 18 वर्षाच्या वरती. परत ना असं काय पाहिजे असतं ना, अजून ते एवढं माहीत नाही मला, पण ती वोट करू शकतं. तसं अजून ना तसं वोट करू शकतं ना, पण कुठलचं पण समजा जापानमधला करायचं असलं तर ते पण करू शकतो. फक्त काहीतरी लागतं ते त्याला, भारतातलं पाहिजे थोडंसं असं काय असतं ना 1-2 वर्ष. तर ते असलं का ते त्याला वोटिंग राईट असते का ना आपल्या भारतात कोण पण येतं. पण ती जी ही आहे का फिजी, त्यातनं जी इंडियन फिजी आहेत का, इंडियन फिजी म्हणजे जे भारतातनं तिकडे गेलेत फिजीमध्ये, त्यांना वोटिंग राईट नव्हती. ते वोट नव्हते देऊ शकत. परत तिथं रशिया पण जवळ आहे म्हणून रशियन पण त्यांना वोट नव्हते देऊ शकत. तर असं म्हणजे हे होतं मेजर डिसिजनचा अर्थ. आता तुम्हीच बघा ना, मेजर डिसिजन म्हणजे ते मेजरच नाही का नाही त्याला एक, ते कसं बघा बरं, त्याला मेजरच नाही ते. मग असं हे झालं ना, तर ना नंतर काय झालं माहिती का, नंतर एक कन्सेप्ट येते. कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला सांगतो नंतर काय होतं माहिती का. एक ना अजून एक उदाहरण आहे कशाचं बघा. हा, ते ह्याचं उदाहरण आहे काय बघा, काय आठवना, जाऊ दे चला एकच सांगतो. आणि आता नेक्स्ट वडूत सेकंड नंबर ती काय होतं, रूल ऑफ द लॉज. काय म्हणला मी परत ऐका बरं का. रूल ऑफ द लॉज मराठीत सांगतो तुम्हाला. म्हणजे जे आपला हे असतं कायदा म्हणायचं ती रूल्स. रूल्स म्हणजे आपण म्हणतो ना रूल्स, आपण ही रूल आहेत माझ्या शाळेचे रूल. ते रूल म्हणजे एक शिस्त लागते त्यांनी. शिस्त नाही म्हणता यायचं ह्याच्यात. रूल म्हणजे काय बघा, मला आठ तोंडासमोर आहे पण हे आहे नाही. रूल म्हणजे तुम्हाला समजलंच असं ना आता एवढं म्हणलं. रूल म्हणजे ना एक काय म्हणतात आपण, हे असतं बघा, की म्हणजे ते रूल पाळलेच पाहिजे. ही डेमोक्रेसी जरा वेगळे बरं का. आपण जी भारत असे रूल म्हणतो का शाळेत त्यातले, ते रूल वेगळे आणि हे डेमोक्रेसीचे रूल वेगळे बरं का. डेमोक्रेसीत काय असतं माहिती का, जी आता गव्हर्नमेंट आहे का, गव्हर्नमेंटच्या हातात सगळी पॉवर नसते. आता पॉवर म्हणजे काय तुम्हाला सांगतो बरं का, एक डिटेल तुम्हाला सांगत जाईल म्हणजे तुम्हाला नीट समजेल. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. तर मी सांगतो आता काय होतं हां, ही काय म्हणजे हे डेमोक्रेसीतले ही काय म्हणजे एक म्हणजे असं गव्हर्नमेंट जे हातात पॉवर आली म्हणजे सगळी पॉवर गव्हर्नमेंटच्या हातात नाही पाहिजे. गव्हर्नमेंटच्या हातात पॉवर म्हणजे काय माहिती का, पॉवर म्हणजे आपण कसं म्हणतो तर की ना, समजा आता भारत आहे बरं का. आता भारतला कोण सांभाळते, मोदी जी सांभाळते भारताला. आणि ते भारताला आहे का, त्यांच्याकडे सगळं नाही ना, पण भारताचं ते भारताला सांभाळते. पण भारताच्या आत असं महाराष्ट्राला वेगळाच, असं महाराष्ट्राला कसं हे आहे तर म्हणजे महाराष्ट्राला फडणवीस आहे तर तसं असं वेगवेगळं हो का. हे आत्ता आलंय त्याचं थोडं दुखतच आहे म्हणून ते हे तर आलंय. मला काय म्हणायचं बघा ना, ह्या म्हणतोय मला मागापासून ह्याला म्हणायचंय की ना, तुम्हाला कशी वाटली स्टोरी ती कमेंटमध्ये सांगा. मन बरं कशी वाटली तुम्हाला स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. तिचं ती तोंड बसले म्हणून असं येत आहे. नंतर काय झालं माहिती का, नंतर ना कुठं होतो हा आठवलं. नंतर काय झालं माहिती का, ग्रेटनेस सारखं इकडे याला का तू सारखं तुम्हाला सांगा जावं बरं. आता ह्याला डेमोक्रेसीचं जरा शिकवायचंय. डेमोक्रेसी म्हणजे काय, ह्याला प्रश्न विचारतो आपण. इकडे या डेमोक्रेसी म्हणजे काय तर बघ हे व्हिडिओ बघ. म्हणजे मी काय म्हणतोय ती बघ. ऐक इथं थांबा नाही हा ऐकायचं. तुम्ही पण सांगा बरं का ह्याला ऐकायचं नाही तर हे ना लई म्हणजे ना ऐकतच नाही माझं. म्हणतो की मला ना कमेंट्स करून सांगायला पाहिजे की तू ऐक मगच मी ऐकन. मग तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ते म्हणतो जर त्यांनी सबस्क्राईब केलं का मगच मी ऐकन. तर हा का आपण कुठं होतं ना सुपर म्हणजे काय म्हणतो तुम्ही हे बघ आपलं काय पॉवर म्हणजे असं पॉवर ह्याच्यात आली पाहिजे. म्हणजे काय म्हणलेलं मी, पॉवर आहे का, जी आपली पॉवर आहे का ह्याची पॉवर
म्हणजे पावर म्हणजे काय माहिती का, आता जसं की मोदी आहेत ना आपल्या भारताचे PM. ताकद. हा, ताकद नाही, PM आहे का भारताचे, काही पण म्हणता येईल. PM आहे का आपल्या भारताचे, ते काय आहेत माहिती का, त्यांचे PM तर आहेत ते, पण त्यांचे ना जसं की महाराष्ट्राला फडणवीस येतं म्हणजे असे काय म्हणते तर मंत्री, एक मंत्रीच ना ती पण ते आहेत का तसेच सेम. त्याच्यामुळेच ना असं हे असतं बघा भारताचे जसे की ही तर तसंच ना अशी डेमोक्रेसी असते बघ. म्हणजे डेमोक्रेसीचे तसे म्हणजे ना रूल असते तसे की ना रूल ऑफ द लॉ. म्हणजे आता ते सांगितलं ना पावर सगळ्या एकाच्या हातात नाही पाहिजे, एकाच्या हातात नाही पाहिजे. म्हणजे मग एक काय सांभाळणार, तो काही पण चुका करू शकतो ना. त्यामुळं एकाच्या हातात पावर कधी नाही पाहिजे. आणि पावर म्हणजे आता तुम्हाला समजलं असं की ना पावर म्हणजे काय माहिती का, पावर ना ते ना एकाच्या हातात नाही पाहिजे, डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो लगेच. डिस्ट्रीब्यूट म्हणजे ना वेगवेगळी, म्हणजे ना ह्याला वेगळी. म्हणजे आता कसं हे केलं की ना फडणवीस महाराष्ट्राला आहे असं, असं कर्नाटकाला वेगळं असं 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 परत असं केलं का त्याने काय होतं माहिती का, वेगवेगळी पावर होती, सगळी पावर वेगवेगळी होती बरं का. आणि पावर वेगवेगळी झाली का की मग ती काम ना नीट होतं. की आता बघा ना, जर ना एक तुम्हाला सोपं एक्झाम्पल देतो. एक शेत आहे बरं का, मोठं शेत आहे, आणि त्याच्यात ना दोनच माणसं काम करतात, दोनच बरं का. समजा इकडे रे, इकडे हो का. समजा आम्ही दोघं ना मी एक म्हणजे ना इथं एक शेत आहे बरं का. हे सगळं इथं खालचं आहे का, हो का, हे खालचं हे सगळं शेत आहे बरं का. आणि आम्ही दोघंच ना आम्ही दोघंच इथं म्हणजे इथं आम्ही दोघंच काम करतोय नुसतं इथं. आणि आहे का आपण इकडे यायला का, सारखं तिकडे बोलतोय. आम्ही दोघं काम करतोय बरं का. आणि आम्ही दोघं काम केल्यावर काय होतं माहिती का, आम्ही दोघं काम केलं का आता आम्हाला दिवसाचे ना समजा ना एक काम ना करायला ना ती कसं पण होतं. आम्ही येडं वाकडं करतोय काम, कारण की कंटाळा येते ना. पण तीच आता जाऊ शकतो तसं काम नाही. आता पण तीच बरं का, तो ऐका बरं का नीट. तीच गोष्ट ना तीच तीच गोष्ट आहे का, तीच गोष्ट ना जर 5-6 जणात गेली तर किती लवकर आणि किती चांगली होईल बरं. आता मग तुम्हाला ना हे कसं कळलं रूल ऑफ द लॉ ते सांगा. अजून थोडं राहिले ती पण सांगतो मी तुम्हाला. तर आहे का काय सांगायचं होतं बघा. हां, ते जे आहे का, हा आठवलं काय सांगायचं होतं. ती डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे. डिस्ट्रीब्यूट म्हणजे सगळ्यात वाटली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं ना उदाहरण, त्याच्यासारखी डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे, वाटली पाहिजे असं. म्हणजे ही होती रूल ऑफ द लॉ. तर आपण आता तिसरी स्टेप आहे ती पण इक्वॅलिटी. आता मेजर डिसिजन वेगळं आणि इक्वॅलिटी वेगळं बरं का. मेजर डिसिजनमध्ये ना डिसिजन पण घ्यायचं होतं. आता इक्वॅलिटी म्हणजे मग कसं माहिती का की ना कसं सांगू की ना कोणत्या झाला असंही नाही. आता वोटिंग राईट म्हणजे इक्वॅलिटी मेजर डिसिजन एकच आहे, पण म्हणजे असं जरासं फरक आहे किंचित भर. तर ह्याच्यात कसं नसतं, मेजर डिसिजनमध्ये ना मेजर डिसिजन म्हणजे डिसिजन पण घ्यायचं होतं आणि इक्वल पण करायचं होतं. ते ही होतं. म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे तुम्हाला लगेच सांगतो मी पण. इक्वॅलिटी म्हणजे ना सगळ्यांना इक्वल. म्हणजे इकडे आता हा झालं गरज आहे आपल्याला आज. इकडे का आलं हे आहे का. आता समजा मी आहे बरं का, मी आणि ह्यो, अरे ये इकडं, मी आणि ह्यो बरं का. आता मी समजा ना उच्च जातीचा आहे, समजा असं उच्च आहे मी आणि ह्यो खालचा आहे समजा. नाहीतर ह्यो उंच आहे आणि मी खालचा आहे समजा. आणि नंतर आहे का मग असं भेदभाव होतो. पण जर असा भेदभाव नाही झाला पाहिजे, त्यालाच म्हणजे आम्ही दोघं सेमच येतं. म्हणजे आता सेम नाही तर असं डिव्हिजन चेंजेस सगळं चेंजेस म्हणजे असं ही आता इक्वॅलिटी तुम्हाला समजलं असं. इक्वॅलिटी म्हणजे ना वेगवेगळं असं, म्हणजे असं वेगवेगळं काय म्हणायचं ती वेगवेगळं म्हणजे ते ना आपल्याला ना सगळे असे म्हणजे ना एकत्र वेगवेगळं चालते, एकत्र सगळे एकच समान. तर असं होतं ती इक्वालिटी. तर असे 3 आहेत, सॉरी 4 आलं, ती 3च आहेत असे रूल. ते तुम्हाला कसे कमेंटमध्ये सांगा बरं का, कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक सांगायचं, डेमोक्रेसी आपण ना डेमोक्रेसीचे काही चांगले पण फायदे आहेत आणि वाईट पण फायदे आहेत. तुम्हाला आधी वाईट फायदे सांगतो. वाईट फायदे म्हणजे काय माहिती का, जर कोण आपलं निवडण्यात आलं आणि ती जर ना तेही पण होऊ शकतं ना. वाईट फायद्यात आता काही येईन बरं का, ते जर कोण निवडलं आपण बरं का, कोणाला तरी निवडलं आणि मग त्याने ना हे पण करीन ना, तो काय बघा म्हणायचं मला ते असं त्याला हे पण करीन ना, म्हणजे काय बनायचं होतं तो काही पण करू शकतो ना. तर असंच झालं एक शेवटच्या ह्याच्यात मला आत्ता आठवलं. एक शेवटचं पण आहे, सॉरी ते पण नाही झालं. शेवटचं काय माहिती का, तो हे पण करू शकतो ना. जर त्याला निवडून दिलं बरं का,
पण तो वाईट पण असं काही करू शकतो ना. मग ह्याच्यासाठी एक रूल बांधलाय काय माहिती का. आपण मेन जे असे रूल आहेत का एकदम मेन ते बदलू शकत नाहीत. जसं की ना वोटिंग राईट आहे आपल्याला. वोटिंग राईट कुणाला आहे सगळ्यांनाच आहे पण ते बदलू शकत नाही. तर एक असा देश आहे कोणता तरी देश आहे ही कुठून आला काय माहित बुचकणी कुठून पण येते अचानक शिरते हे ऐका. काय झालं माहिती का इकडे आता तुला ऐकायचं गरजेचं आहे ह्याला सांगा बरं का हे ऐकायचं गरजेचं आहे. हो इथं माझ्याकडेच बघत आहे ह्याच्यात बघ कॅमेऱ्यात. आणि नंतर काय झालं माहिती का हो का नंतर काय झालं माहिती का ते आहे का जे इक्वल आहे का इक्वलिटी बरं का. आता इक्वलिटी झालं का मेजर डिसिजन म्हणजे काय माहिती का मेजर डिसिजन ते सारखं ते पहिलं झालं ना काय होतं सूर्य सांग बरं आता मी काय सांगितलं ते हे ऐकत जा. मग माझं ऐकत जा मला सांगा बरं का तुम्ही ऐकायला हे ऐकतच नाही माझं. तुम्हाला किती भारी कळतं सांगा बरं का कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ती पण सांगा. नाझीम आणि हिटलरचं आणि अल्बर्ट आईन्स्टाईनचं कसं वाटलं हे पण सांगा. हे माझं ऐकतच नाही ह्याला सांगा हो का कसं करतंय आणि हाय का ते हाय का मी कुठं होतो हां मी सांगितलं ना तुम्हाला ते इक्वॅलिटी पाहिजे ना. इक्वल काय असतं माहिती का सगळेजण समान सगळे इक्वल पाहिजे. तर इक्वल असले का मग काय होतं माहिती का म्हणजे इक्वल झालं सॉरी ती इक्वल येते. तुम्हाला एकदा शेवटला रिवाईज पण करून देतो थोडंसं. परत एकदा थोडंसं शॉर्ट फॉर्ममध्ये पण सांगतो. तर आता सांग तुम्हाला म्हणजे शॉर्ट आधी सांगतो काय होतं माझं शेवटचं. हा एक ना ही होती पार्टी होती PNG का काय अशी पार्टी होती बरं का. ती पार्टीचा ना ते आहे का तिने ना त्यांनीच ना त्या देशाला ना हे जिंकून दिलं. म्हणजे जिंकून म्हणजे काय माहिती का ते सगळ्याच देशावर जवळजवळ हे झालंय ना काय म्हणते तर राज्य केले ना. तर त्यांनी राज्यातनं पण हे केलं बरं का. आणि तो प्रेसिडेंट पण झाला. पण तो नंतर ना सगळे डेमोक्रेसीला वाईट करायला लागलं म्हणजे काही पण करायला लागलं त्याच्याबरोबर येड्यावानी म्हणायचं. म्हणजे त्यांनी ना त्याला कसं पण हे केलं काय म्हणते तर तुम्हाला माहिती असं ना ते असं हे करणे त्याला ना असं मोडून म्हणजे ना त्यात काही पण बदल करायचे आपल्या मनावर सगळं आपल्या मनावर सगळं काही पण करायचं असं म्हणजे ते हे होता करीत होता. तर ना ती पण नाही पाहिजे म्हणून ना हे असं हे करते. तर हे असं म्हणजे हे चौथा रूल होता. तर कसं वाटलं तुम्हाला हे 4 रूल डेमोक्रेसीचे कशी वाटली डेमोक्रेसी. आणि अजून एक शॉर्टमध्ये सांगतो डेमोक्रेसी म्हणजे एकदम सोपं म्हणायचं राजकारण. हां राजकारणात कसं डिवायडेड असते पॉवर तसंच पॉवर म्हणजे तुम्हाला सांगितलं ना आता पॉवर तरी समजलं नसेल तर डबल सांगतो मी तुम्हाला एकदा. डबल अख्खा चॅप्टर रिवाईज करून देतो तुम्हाला. तर पहिल्या चॅप्टर आलं ते हे सांगतो तुम्हाला डबल अख्खा रिवाईज करून. तर पहिल्या दे आपण स्टडी केलं. स्टडी म्हणजे सांगितलं मी तुम्हाला ते स्टडी येतं सारखं सांगितलं मी तुम्हाला पहिल्या दे सांगितलं कोणतं आठवा कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तुम्ही सांगतच नाही कमेंटमध्ये. आणि तुम्हाला ना जर सगळं लक्षात असेल तर या व्हिडिओला ना ह्या कमेंटमध्ये येस करून ना या व्हिडिओला डायरेक्ट सबस्क्राईब करा. डायरेक्ट असं खटकीने सबस्क्राईबर दाबा. डायरेक्ट दाबा असं खटकीने बुक्का सारा त्याच्यावर काही पण करा. पण ते आहे का बटन त्याच्यावर असं दाबा डायरेक्ट का. आणि मग आणि ना नंतर आहे का काय झालं माहिती का ऐका आता पहिल्यापासून बरं का पहिल्यापासून. तर पहिल्या ती काय झालं माहिती का तो जो हे आहे का मेजर डिसिजन. हां मेजर डिसिजन म्हणजे काय माहिती का मेजर डिसिजन म्हणजे एक शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो आता तुम्हाला. मेजर डिसिजन म्हणजे काय माहिती का मेजर म्हणजे सगळ्यांना इक्वल पाहिजे. मेजर आपण म्हणतो ना मेजर म्हणजे इक्वल सगळ्यांना इक्वल पाहिजे तसं मेजर असतं. आणि मेजर डिसिजन म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल मेजर म्हणजे तरी मी सांगतो अजून एकदा थोडंसं सांगतो मेजर डिसिजन. तुम्हाला ह्याच्यातलं इम्पॉर्टंट काय पॉईंट काय माहिती का मेजर डिसिजन अजून कोणतं सांगितलेलं मेजर डिसिजन. आणि शेवटचं एक कोणतं सांगितलेलं बघा 10-30 काय सांगितलं त्याचं नाव एवढं आठवणं पण ती एक लागते बरं शेवटचं एक. आणि नंतर एवढे दोन इम्पॉर्टंट आहेत. अजून ना ह्याचं एक इक्वॅलिटी एवढं इम्पॉर्टंट नाही म्हणजे ती लगेच लक्षात राहील म्हणून एक इम्पॉर्टंट नाही. तसं पेपरला कोणतं पण येऊ शकतं सांगता येत नाही. तर मी सांगतो म्हणजे डेमोक्रेसी ना पेपर झालं ती पण तरी पण हे सगळेच इम्पॉर्टंट आहे. पण एवढं इक्वॅलिटीचं जास्त लगेच समजा इक्वॅलिटी म्हणजे इक्वल पाहिजे सगळे लगेच समजतं म्हणजे ती लगेच सोपं आहे. आणि मेजर डिसिजन म्हणजे काय माहिती का नीट ऐका बरं का नीट ऐका. मेजर डिसिजन म्हणजे काय माहिती का मेजर डिसिजन म्हणजे हे असं की ना जे असे लोकसभा असते का आपली लोकसभा तर लोकसभा असते का त्यात कसे लोक ना जमा होऊन ना वेगवेगळे आपले विचार सांगतात. की कोण हे सांगतं की ना असं भारताला हे केलं पाहिजे. कोण वेगळं सांगतं असं वेगवेगळे सगळे सांगतात बरं का.
आणि मग असे जे वेगवेगळे सांगतात का त्यातनं एक चांगला विचार निघतो बाहेर, चांगला विचार. आणि त्या चांगल्या विचारलाच म्हणते तर मेजर डिसिजन. हां, डायरेक्ट चांगल्या विचारला म्हणजे तर मेजर डिसिजन. तर आता सेकंड थिंग काय येतं, दुसरं काय होत होतं, दुसरं काय होत होतं, दुसरं काय होत होतं, दुसरं काय होत होतं रे, ह्याला विचारत आपण बरं का. दुसरं काय येत होतं, दुसरं काय येत होतं सांगतो मी. दुसरं येत होतं इक्वॅल रूल ऑफ द लॉ. रूल ऑफ द लॉ येत होतं. आणि ह्या रूल ऑफ द लॉ मध्ये काय असतं माहिती का, रूल ऑफ द लॉ म्हणजे रूल्स पाहिजे, रूल्स. हा की ना एक अख्खी म्हणजे एक असं ही आहे बरं का, भारत आहे. आणि त्या भारतातच सगळ्यांना पॉवर म्हणजे डिव्हिजन पाहिजे नाही, म्हणजे डिव्हिजन पाहिजे एक प्रकारे डिव्हिजन. सगळं मुद्दे नाही ना सांभाळू शकत एकटा, काही पण चुका होते ना. आताच तुम्हाला एक फार्मिंगचं उदाहरण दिलं, त्यात कशासारखे हे होतं, शेताचं उदाहरण दिलं, शेतीचं. आणि मग असं ते हे होऊ शकतं ना वेगवेगळं. त्यामुळे ना आपण काय करतो माहिती का, त्याच्यात ना हे होतं बघा, काय म्हणण्याला आता तुम्हाला, हा रूल ऑफ द लॉ म्हणजे सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय की ना सगळ्यांना वाटून टाकायची अशी पॉवर. म्हणजे पॉवर म्हणजे काय, आता पॉवर म्हणजे काय माहिती का, मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो, भागाकार. भागाकार. हा, भागाकारच एक प्रकारे. पण त्याच्यापेक्षा पण सोपं काय माहिती का, म्हणजे सगळ्यांना असं इक्वल नाही म्हणता यायचं, पण ना असं महाराष्ट्र ना कसं फडणवीसांना दिलंय तसंच ना असं वेगवेगळे कर्नाटक, ही ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक असं वेगवेगळं आहे का, आंध्र प्रदेश, तिनं असं डिवाईड करून दिलं ना, आसाम, ते असं ना वेगवेगळ्या ह्यांना दिलेत ना, तर मग ती सांभाळतात ना मग. आणि त्या ह्याच्यात पण अजून असं जे आहेत का, जसं की नगर झालं, परत ना हे काय झालं, नगर, पुणे, ह्यांना पण एक एक आहे ना, म्हणजे असं काय माहिती त्यांना आमदार आहेत ना, त्यांना पण आमदार नाही खासदार आहेत ना, काय हा ते आहेत ना. तर मग ते कसं करते तर ती सांभाळते, ती सांभाळतात का नाही. तर तसंच आपण हे पण सांभाळू शकतो, म्हणजे हे सांभाळायचं असतं. तसंच म्हणजे ना आता ती एकटा मुदी आहेत का, ते सांभाळू शकत नाही ते सगळं सगळं अख्खा भारत सांभाळायचा एकट्यांनीच. ती जमू शकत नाही ना, कुठं काय होईल ती समजणार नाही. म्हणूनच ना असं हे होते तर, म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. आता डिस्ट्रीब्यूट म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल डिस्ट्रीब्यूट आणि रूल ऑफ द लॉ. सेकंड थिंग पॉईंट तुम्हाला लकी लक्षात आला असेल तर या व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला शेअर केल्याशिवाय म्हणजे जाऊ नका, आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पण जाऊ नका. आणि आहे का कमेंट करीत जावा, कमेंट करीत जावा. तुम्ही कमेंट करीतच नाही तर मला ना एक हे आता तुम्ही कमेंट करीत नाहीत बरं. हे सारखं म्हणतं मला, हो का, हे सारखं म्हणतं मला कमेंट करीत जावा तुम्ही. होय, हे म्हणतो की ना मला कालचा व्हिडिओ कसा वाटला त्यांनी सांगितलंच नाही, मला वाटते ती चांगलाच नाही वाटला, मग ते कमेंटच करीत नाही. त्यांना मी किती भारी सांगितलेलं, म्हणजे ना मला वाटलं त्याचा कमेंट करते ना, हो असं म्हणतो. आता हे कमेंटच करत नाही. आणि हा तुम्हाला एक सांगायचंय मला पण, म्हणजे आमचा एक विषय परिसर अभ्यास बरं का, त्याच्यामध्ये ना एक धडा सुरू आहे आमचं, हेल्थ अँड हायजीन. त्याच्यामध्ये ना म्हणजे ही टॉपिक, त्याच्यामधले एक छोटंसं ही सांगायचं तुम्हाला. फर्स्ट आहे ना कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीज म्हणजे आजार. डिसीज म्हणजे आजार बरं का, डिसीज. हा, डिसीज बरं का, डिसीज म्हणजे आजार म्हणजे आता ह्याला पण आजार झालाय म्हणजे ह्याला पण असा सर्दी ती झालाय, म्हणजे ती एक आजारच का नाही, माझं खरं आहे का नाही. आणि ना असं चिकनगुन्या, मलेरिया ते कशा असतात ते आपण ना, समजा मी ह्या जवळ मला चिकनगुन्या असलं तर नाही, म्हणजे ती कशा आजार असते माहिती का, ती आपण म्हणतात ना व्हायरस असते ती पर्सन टू पर्सन, एकाला झालं की दुसऱ्याला, पर्सन टू पर्सन. म्हणजे ह्या समजा मला झालाय तर ह्याला पण होईल लगेच. मी ह्याच्या जवळ गेला, कोरोना एक भारी उदाहरण, कोरोना कसं मला झाला की ह्याला होतो, म्हणजे जवळजवळ आल्या तसंच. म्हणजे अजून एक नॉन कॉमेडी, म्हणजे जिनास ह्याच्यासारखे बघा, कॅन्सर पण होत नाही ना एकमेकांना. परत ना अजून कोणतं येते बघा, मी सांगतो अजून हे कम्युनिकेबल डिसीज म्हणजे टायफॉइड पण येतं ना, टायफॉइड. हा, आता तू दमला काय, मी चांगलं सांगत होतो लागा, माझी लेक तोडली जावी चल काय. तर आता आमचं काय चाललंय, आता ह्याला धरूनच ठेवतो बघा, असं धरूनच ठेवलं याला, हे जायलाच नाही पाहिजे. तर ना माझं कुठं चाललेलं, नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे न होणारा आजार. आणि न होणारा आजार काय बोलतोय का,
म्हणजे होणार म्हणजे दुसऱ्यांना जाणार नाही. तर आता मी एक सांगतो तुला, ऐक माझं. हो खो खो पळायला लागलाय पळायला लागलंय लगेच. आता कुठं चाललेलं तुमचं सांगायचं. कुठं चाललेलं कमेंट मध्ये सांगा कुठं चाललेलं. तर मी आता सांगतो, जाऊ दे मला आठवलंय. तर ना कुठं चाललेलं आता जर नाही का माझं. हा आठवलं. आपण कुठं होतो, तिसऱ्या पॉईंट मध्ये रेग्युलेटी येते हे इक्वॅलिटी. हो गेलं त्याला पकडून आणतो आता. इकडे सारखं तिकडं पळत आहे. तर आता काय होतं, ऐक तू हे काय म्हणतो मग, हे काय म्हणजे आपण काय म्हणतो तर इक्वॅलिटी म्हणजे काय सांगा तू इक्वॅलिटी म्हणजे काय त्यांना सांग. समानता. समानता, पण तिथं कसं समानता. जाऊ नाही मीच सांगतो ना, तुझं काय काय आहे. इकडे नको जाऊ. बरं जाऊन दे, त्याला आपण सांगू आता. इक्वॅलिटी म्हणजे काय माहिती का, समानता. त्यांनी बरोबर सांगितलं. पण कशी समानता, आता ती म्हणजे ना कशी पण समानता नाही बरं का. आता भारतात मग कोण पण वोट करू शकत होतं ना, पण 18 वर्षाच्या वरचेच तसंच असतं. म्हणजे ना ती समानता नाही झाली. ती वेगळी म्हणजे ही वेगळी समानता असते की सगळ्यांना समान, म्हणजे ना जे 18 वर्षाचे आहे का त्यांना सगळ्यांना वोट करता येईल, असं असतं ती समानता. नंतर काय येतं माहिती का, नंतरचा टॉपिक येतो. नंतरचा टॉपिक येतो, त्याचं नावच नाही सांगितलं मी तुम्हाला, मला पण आठवणार. पण ते येतो की ना आपण डेमोक्रेसीचे रूल बदलू शकत नाही. डो नॉट चेंज डेमोक्रेसी रूल्स. आपण चेंज नाही करू शकत रूल. ते आधीच परमनंट ते डायरेक्ट परमनंट. जसं की ना आता ना आपल्या PM म्हणजे भारतातले जे आहेत का PM म्हणजे प्राईम मिनिस्टर, त्यांना ना जे आहेत का त्यांना ना हे 5 वर्षाच्या वरती जाता येत नाही ना. 5 वर्षाच्या वरतीच ना, ह्याला विचारतो पुढे प्रश्न चला. 5 किती वर्षाच्या वरती ना प्राईम मिनिस्टर राहता येत नाही. 5. इसके लिए ताली हो जाए. ह्याने खरं उत्तर सांगितलं. आता इकडे अजून एक ऐकायचं तुला. तर या आहे का, त्याने त्याच्यात उदाहरण दिलं तर तुम्हाला ते परत व्हिडिओ बॅक करून बघा तुम्ही. आता सांगत नाही व्हिडिओ, नाही तर ना म्हणजे सांगत नाही आता. तर ना नंतर काय झालं माहिती का, नंतर ऐका बरं, म्हणजे हे रूल चेंज करू शकत नाहीत. ही परमनंट रूल आहे. जसं की आपल्या ह्याच्यात कशात रूल येतं परमनंट. आता मग त्याला मी सांगतो, जाऊ दे मी तुम्हाला गपचूप सांगतो बरं का. आपल्या ह्याच्यात परमनंट रूल आहे तर कोणाचे, संविधान. ह्याला विचारतो आपण आता प्रश्न, कशात परमनंट रूल आहे तर ह्याला काहीच माहित नाही का. इकडे तुला आता सांगतो, आणि नंतर शेवट प्रश्न त्याला नंतर विचारणार बरं का. आणि मी सांगणार आता परमनंट रूल कशात येतं सांगतो मी. संविधान कशात येतं संविधान. ह्याला जास्त बोलायला नाही होत, कारण की फोड आलाय ना, त्यामुळेच आज ह्याने जास्त बोललं नाही. याला फोड आलाय म्हणून सांग आता बाबा तुझं. याला लई सांगू वाटतंय थोडंसं त्याचं, म्हणजे फोड आलाय म्हणून समजून घेतो मी. पण त्याला फोड आलाय म्हणून ना तो जास्त असं बोलत नाही. म्हणून आता त्याच्याकडे देतो थोड्या वेळ त्याला बोलायचं, म्हणजे थोडंसं असं बोलला, थोडंसं असं ही असं काहीतरी वाटतं, म्हणजे नीट बोलता येत नाही त्याला. म्हणून ना त्याने असं हे केलंय. आता त्याला बोलतोय, त्याला बोल रे. ते मला अजून एक सांगायचं, आपलं जे आपण कसं विटॅमिन ए खातं, कमन गरजेचं असतं ती सांगणार. आज विटॅमिन ए सांगतो, उद्या नंतर सांगतो विटॅमिन B आहे ना. आज विटॅमिन हे मला पण असायचा. आपल्याला विटॅमिन ए जे आहे ना त्याच्यापासून म्हणजे आपले डोळे असतात ना, रात्री नाही सकाळी दिसत नाही, असं अंधुक दिसतं, असं काहीच दिसत नाही एकदम. ऐका आता मला एक कळलं नवीन गोष्ट, जी ह्याला नाही कळली. मी तुम्हाला सांगणार आहे सारे तुकडं. आता लगेच येईन बरं का, आता लगेच येईन पळत माझ्याकडंच. आता लगेच येईन. हक कसं आलाय पुढं हक. हे मी तुम्हाला जमाने सांगतोय. हे जाऊ द्या जरा, सांगतो सगळ्यांना. म्हणूनच चष्मा कमन लागतो म्हणूनच बरं का. विटॅमिन ए कमी पडतं, राईट का, करेक्ट का, बरोबर का. पण आता आणि ना ती कमी नाही व्हायसाठी आपण काय खाऊ शकतो. गाजर खाऊ शकतो, ऍपल खाऊ शकतो. आता तुम्हाला तर एवढं माहित असं ना, मिल्क पनीर. प्रोडक्ट म्हणजे पनीर बिनीर तसलं, बासुंदी पण, परत ना काय असतं बासुंदी नाही ती जंक फूड आहे. बरं जंक फूड. अजून मग आपण दही खाऊ शकतो का.
दही ताक असं खाऊ शकतो. तर त्यातनं विटॅमिन कोणतं भेटतं? ए. हां. तर आता मी तुम्हाला सांगतो पुढचं पण काय सांगायचं होतं. ह्याच्यात मला एक समजलंय की आवळा आपण खाऊ शकतो. तर आवळ्याने पण डोळे चांगले होतात बघा. आवळ्याने पण डोळे चांगले होते तर आणि ना मग आवळ्याने परत डोळे चांगले होतात. गाजराने होते तर आपण गाजरं म्हणतो ना, गाजरं खात जा डोळे चांगले होते. परत आवळा खात जा, आवळ्याने डोळे चांगले होते. अजून काय सांगायचं का तुला? अजून काय सांगायचं का? झालंय सांगून नुसतं करते लगेच. तर मग आता आज अजून एक सांगायचं तुम्हाला, इक्वॅलिटी पाहिजे बरं का. तो काय सांगतो तुम्हाला? हां, हे लास्ट सांगतो आता एकदा रिव्हिजन, एकदम रॅपिड रिव्हिजन, एकदम फास्ट, सगळ्यात फास्ट, गनच्या शॉटने फास्ट जाऊ आपण. की पहिलं ते काय होतं, मेजर डिसिजनमध्ये ना असं लोकसभा आपल्या समजा ना हे असते का लोकसभा, त्यात कसं लोकांना बसून म्हणजे त्याचे विचार घेतात, ही म्हणजे मेजर डिसिजन. सेकंड होतं ही इक्वॅलिटी म्हणजे सगळे इक्वल पाहिजे. तर इक्वल म्हणजे आता इकडे तिकडे जातो काय नाही होत, इक्वल पाहिजे सगळ्यांना ना इक्वल वोटिंग राईट पाहिजे. आणि ना नंतर हे तर तिसरं येतं रूल ऑफ द लॉ, म्हणजे ना सगळ्यांना रूल पाहिजे की एकाच्या हातात सगळी पॉवर नसली पाहिजे, ती डिस्ट्रीब्यूट पाहिजे. आणि नंतर चौथं येतं आता लास्ट येतं की त्याचं ना म्हणजे डेमोक्रेसी इज नॉट ह्याचं बरोबर होतं थोडंसं, डेमोक्रेसी नॉट चेंज रूल, म्हणजे डेमोक्रेसीचे रूल चेंज नाही होऊ शकत असे. म्हणजे हे आता असे 4 मुद्दे तिथं. तर हे असे 4 मुद्दे झाले. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आता इथंच थांबवतो. आणि आज कमेंटमध्ये सांगा बरं का, तुम्ही कमेंटमध्ये सांगतच नाही का तुम्हाला हे लई म्हणजे हे लई होतं हो का. कमेंटमध्ये सांगत जावा तुम्ही बरं का. तर मग आजचा व्हिडिओ इथं लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो करा. हां, लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय जाऊ नका, तुम्ही जाऊच नका. ह्या ज्या लाईक वर असं दाबा डायरेक्ट खटुक. कसं वाटतं तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते कसा, म्हणजे सबस्क्राईब केलं, बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आमचे इंटरेस्टिंग असले इंटरेस्टिंग टाकतो ना तुम्हाला ते बघत तुम्हाला भेटतील. आणि हां, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा बरं का. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा एकदम भारी होता वाटते मला तर. आणि ना हिटलरची स्टोरी कशी वाटली, खास तर त्या अल्बर्ट आइन्स्टाईनची एवढं वाटतं पण हिटलरची स्टोरी कशी वाटली. आणि जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मी ते डिटेल पण काढतो. फक्त तुम्ही कमेंटमध्ये येस करा, नुसतं येस करा. तुम्ही कमेंट टाकीतच नाही बाबा, कमेंट तुम्ही टाकीतच नाही. तुम्ही कमेंट टाकीत जावा ना आम्हाला, म्हणजे कमेंटचं ना आम्हाला समजत जाईल की कमेंट म्हणजे तुम्हाला कमेंटमध्ये काय काय पाहिजे. परत ना अजून एक मेन गोष्ट लास्ट सांगतोय, म्हणजे आता व्हिडिओ स्टॉप करतो. तुम्ही ना एक्सरसाइज पाहिजेत का ती सांगा. आम्ही तुम्हाला एकदम भारी भारी असे एक्सरसाइज देतात ना, त्याचे तुम्ही नोट पण बनवू शकता. तर अजून नोट पण देतो तुम्हाला, नोट्स पण. तर तुम्ही येस करा कमेंटमध्ये, एक्सरसाइज पाहिजे म्हणा, नाहीतर एक्सरसाइज येस म्हणा, असं काही पण म्हणा, पण एक्सरसाइज असं येऊन द्या, आम्ही ती पण पाठवतो. आणि हां, कसे वाटते तर आमच्या स्टोऱ्या ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगत जावं. की कालपासून म्हणतोय हॅपी प्रिन्सचा अजून रिप्लाय नाही आला, कोणी हेच नाही केलं आमच्या, म्हणजे अजून कुणीच आवडलं नाही काय कुणाला, असं म्हणतोय तो. त्याला सांगा मग तुम्ही आज कमेंट करून काय म्हणायचे बघा. आणि ते नक्की बघा बरं का हॅपी प्रिन्सचा व्हिडिओ, म्हणजे कालचा व्हिडिओ बरं का. त्यातनं मी दोन्ही स्टोरी आहेत का, हिटलरची आणि आईन्स्टाईनची, ह्या दोन्ही स्टोऱ्या ना एकत्र करून तुम्हाला सांगितलं. तर कारण की जर्मनी सेम म्हणून ना इक्वल करून सांगितलं, तर म्हणजे एकत्र करून सांगितलं. तर आणि ह्याची पण हॅपी प्रिन्स सांगितली कशी तरी, त्याचं तोंड आले म्हणून दुखत होतं. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि बेल आयकॉन प्रेस करा. हां, नक्की प्रेस करा. तर धन्यवाद.